काय सांगाल की आज तुम्ही मोर्चा काढला आणि तुम्हाला ताब्यात घेण्यात आलं आणि हे मोर्चा कशासाठी काढण्यात आला होता? नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये वारंवार दरवेळेस नीट परीक्षा जाहीर होते आणि परीक्षा जाहीर झाली की पेपर फुटतात आणि जे विद्यार्थी खरं अभ्यास करतात त्यांचं अतोनात असं नुकसान होतं. आपण आत्ताच पाहिलं असेल तर लाखो विद्यार्थ्यांचं आत्तासुद्धा या नीट परीक्षेदरम्यान नुकसान झालं. 3-4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. तरीसुद्धा सरकारला घाम फोडायला तयार नाही. आणि पुणे शहर म्हणजे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या माहेरघरामध्येच मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका त्यात जर अशा पद्धतीने पेपर फुटी प्रकरणामध्ये जर प्रामुख्याने त्यांचं नाव येत असेल, वाघमारेंचं नाव येत असेल, तर मला वाटतं की हे खऱ्या अर्थानं आमच्या पुण्याला एक काळिंबा फासला गेला आहे. हे पुणे शहरामध्ये शिक्षणाचं माहेरघर म्हणून शहराकडे पाहिलं जातं. पण आज ज्या मॉडर्न कॉलेजचं नाव एवढ्या उच्च पातळीवरती घेतलं जातं, त्याच मॉडर्न कॉलेजमध्ये मुख्याध्यापिका जर अशा प्रकारे अशा पेपर कांडमध्ये सापडत असतील तर मला वाटतं मग नक्की न्याय कुणाकडे मागायचा. आणि सरकार ही कुठलीही गोष्ट गांभीर्याने घ्यायला तयार नाही आहे. विद्यार्थ्यांच्या कुठल्याही भविष्याशी सरकारला काही घेणं देणं नाही आहे. सरकार आपलं मस्त त्यांची उद्घाटनं चालू आहेत, सगळे कार्यक्रम चालू आहेत. विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं याच्याकडे कुणीच पाहायला तयार नाही. त्याकरता आज आम्ही शिवसेना, युवासेना आणि काँग्रेसचा NSUI यांच्या वतीनं आम्ही आज आंदोलनं घेतली मॉडर्न कॉलेजसमोर. काल बी चंद्रकांत दादांना भाषणापासून अडवण्यात आलं, त्याबद्दल काय तुम्ही सांगाल? अडवलं मॅडम नाही का अडवलं की भाषण करून दिलं नाही? हे आता सगळीकडे होणार आहे. काही दिवसांनी मोदींना सुद्धा लोक अडवतील. म्हणजे आता तुम्ही जो विरोधाभास करताय की एका बाजूला तुम्ही लोकांना सांगताय पेट्रोल वाचवा, बाहेर देशात फिरायला जाऊ नका, ट्रिपला जाऊ नका, आणि स्वतः मात्र यांचे दौरे चालू आहेत. आजच मला वाटतं मी सकाळीच एक भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची एक मेजवानी पाहिली की पब्लिकला सांगितलं जातं की तेल वाचवा आणि इकडं सगळ्या मेजवान्या चालू आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो विरोधाभास चालू आहे हा संपूर्ण देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात एक उग्र आंदोलनसुद्धा होऊ शकतं. आणि आता आपण पाहिलं तर आपला देश थोडक्यात लॉकडाऊनच्या दिशेने चालला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये आता कुठेही पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही आहे. शेतकऱ्यांच्या हातोनात हाल चालले, कांद्याला भाव मिळत नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना नीटचा जो विषय एवढा मोठ्या प्रमाणात की विद्यार्थ्यांचं भविष्यालाच काळिंबा फासण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे. त्याकरता आम्ही शिवसेना, युवासेना म्हणून या आंदोलनामध्ये उतरलो.